नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, समजा तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप कमी लिंब लागतात किंवा तुमच्या झाडाला लिंब नाही लागत आहे, तर तुमच्या लिंबाच्या झाडावर तुम्ही कसे लिंब वाढवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले आता काय आहे, पॉलिनेशन नाही होत खूप लोकांच्या ह्याच्यात झाडांमध्ये, तर त्याचा काय आहे की फ्लावरिंग ड्रॉपची प्रॉब्लेम आहे की फुलं गळून पडतात झाडाचे, ते लिंबामध्ये कन्वर्ट नाही होत। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं असते, हे न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी असते, न्यूट्रिएंट्स झाडाला प्रॉपर नाही आहे त्याच्यामुळे। मग फर्टिलायझर झाडाला खूप नाही लागत, जे खतं मी सांगेल तेच तुम्हाला झाडाला टाकायचे आहे आणि त्याच्यातले काही काही ऑप्शनल आहे ते टाकाल तर अजून जास्त तुम्हाला फ्रुटिंग तुमच्या झाडावर दिसेल। सगळ्यात पहिले आहे की आता झाडाचे केअर टिप्सवर आपण शिफ्ट होऊ। तर जे झाडाचा पूर्ण खालचा जो मेन स्टेमपासनं जो एरिया आहे तो तुम्हाला चांगल्याने क्लीन करून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे। काही पण काडी कचरा असेल ते पूर्ण चांगल्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जे पण खालचे जे ब्रांचेस असतात, जे मुळापासनं कनेक्टेड असतात, ते तुम्हाला कट करून घ्यायचे आहे। म्हणजे हिरवगार जे ब्रांचेस असतात ना, जे मेन स्टेमपासनं जमिनीपासनं जे जवळ असतात, या जे ग्रीन स्टेम्प असतात ते सकर ब्रांचेस असतात, म्हणजे झाडाचे सगळे न्यूट्रिएंट्स वगैरे हे घेऊन घेत असतात आणि झाडाला चांगले न्यूट्रिएंट्स मिळून येतात। दुसरं आहे की हे अशी तुम्हाला शेणखत टाकायचं आहे, त्याच्यासाठी माती तुम्हाला चांगल्याने काढून घ्यायचं आहे। आणि याच्यात दोनच, जसं शेणखत आणि हे बघू शकता ही कंपोस्टी आहे। कंपोस्टी घरच्या घरी कशी तयार करायचं याच्यावर मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे, नक्की पाहाल। त्याला तुम्हाला एक शेप द्यायचा आहे, तर शेप कसा दिला जातो, तुम्हाला झाडाची प्रूनिंग करायची आहे, म्हणजे तुम्हाला कटाई छटाई करायची आहे, म्हणजे झाडाची चांगली बारीक कटिंग करायची आहे, एकदम मुळापर्यंत नाही, पण हे जे वरच्या फांद्या असतात ते तुम्हाला दर 10 ते 15 दिवसात कट करत राहायचे आहे। याने तुमच्या त्या एक जी स्टेम्प होती त्याच्यापासून खूप सारे नवीन मल्टिपल ब्रांचेस येतील, जेणे की तुमचं झाड खूप चांगलं हिरवगार अजून मोठं। चौथ्या नंबरचा पॉईंट आहे की तुम्हाला आता शेणखत कसं वापरायचं झाडात ते सांगतो आहे। तर त्याच्यासाठी जी टॉप लेअर असते मातीची ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि खूप चांगलं डेप्थपर्यंत काढायचं, जोपर्यंत तुम्हाला झाडाची मुळं दिसत नाही। मुळं जेव्हाच दिसले तेव्हा तुम्हाला किचन वेस्ट कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा शेणखत टाकून द्यायचं आहे। 2 ते 3 किलो चांगल्याने टाकायचं आहे। समजा माझ्यासारखं मित्रांनो तुमचं झाड जमिनीत नसेल, तुमचं कुंड्यांमध्ये असेल, पॉट्समध्ये लावून ठेवलं असेल, तर मग थोडंसंच तुम्हाला काढायची आहे वरची लेअर। अजून मग तुम्हाला 1 किलोच खत तुमच्या झाडाला टाकायचं आहे। मित्रांनो हे खत तुम्हाला जसं मी सांगितलं, तुम्हाला 2 ते 3 किलो चांगल्याने स्प्रेड करून तुमच्या मातीमध्ये टाकून द्यायचं आहे। मग मित्रांनो तुम्हाला वूड ॲश टाकायची आहे, लकडीची जी राख असते ती। वूड ॲशवर मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवला आहे, झाडात कसं वापरायचं असते। याच्यात मित्रांनो फॉस्फरस असते, पोटॅशियम असते आणि खूप चांगलं असते मित्रांनो झाडावर फळं येण्यासाठी। तर वूड ॲश तुम्हाला चांगल्याने स्प्रेड करून टाकायचे, थोडीशीच टाकू शकता, 4-5 मुठ्ठी, तुम्हाला झाडनुसार तेवढी वूड ॲश चांगल्याने स्प्रेड करून द्यायचं आहे। मग त्याच्यावर जी आपण माती काढलेली होती मित्रांनो, ती परत माती त्याच्यावर झाकून टाकून द्यायची आहे आणि मग त्या झाडाला चांगल्याने तुम्हाला पाणी देऊन द्यायचं आहे। आणि 7व्या नंबरचं जसं की कंपोस्टी मी तुम्हाला सांगितलं, कंपोस्टी पण झाडात नक्की वापरायचे, त्याचाही व्हिडिओ पहा, अजून ते तयार करून झाडामध्ये नक्की वापरा। मग पुढचा 8व्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो की याला ओव्हर वॉटरिंग नाही करायचं आहे, म्हणजे याला जास्त पाणी नाही टाकायचं जेव्हा झाडाला फुलं लागतील, किंवा जसंच तुम्ही जास्त पाणी टाकलं जेव्हा झाडाला फुलं लागले तर तेव्हा तुमचे फुलं गळून पडतील। तर एक पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे, जेव्हा गरज पडेल झाडाला तेव्हाच पाणी टाकायचं आहे। जे मित्रांनो याला जे सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश पाहिजे असते ते रेग्युलर मिळालं पाहिजे, खूप चांगल्याने याला सनलाईट मिळालं पाहिजे। सिट्रस फॅमिलीपासून बिलॉंग करतो म्हणून। आणि मग तुम्हाला महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं जसं मी सांगितलं वाढलेल्या फांदा वगैरे पण कापत राहायचे आहे। मग एक पेस्टिसाईड स्प्रे करायचं आहे मित्रांनो तुम्हाला, कीटनाशक तुम्ही ऑर्गॅनिक वापरायला पाहिजे तुम्हाला। तर ऑर्गॅनिकसाठी मित्रांनो कडुलिंबाचं तेल म्हणजे नीम ऑइल तुम्हाला 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचा आहे, चांगल्याने झाडावर त्याची फवारणी करून टाकायचं आहे। अजून कडुलिंबाचं तेल घरच्या घरी झाडांसाठी कसं तयार करायचं याच्यावर मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो। याला एक डिसीज पण लागते सिट्रस कॅन्सरचा, तर त्याच्यासाठी जो पेस्टिसाईड आहे मित्रांनो कॉपर सल्फेट स्प्रे करायचं। कॉपर सल्फेट घरच्या घरी कसं तयार करायचं, म्हणजे तांब्याच्या भांड्याचे फायदे काय आहेत त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यात सांगितलेलं आहे, तर तोही व्हिडिओ नक्की पाहाल आणि झाडावर त्या कॉपर सल्फेटची फवारणी नक्की करून द्याल, ते पण पूर्ण ऑर्गॅनिक आहे। मग मित्रांनो तुम्ही याच्यात बाकीचे पण खतं वापरू शकता, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, गांडूळ खत, लीफ मोड म्हणजे वाळलेल्या पानाची खत, अजून ॲप्सन सॉल्ट, झाईम फर्टिलायझर, हे पण तुम्हाला नक्की वापरायला पाहिजे, खूप चांगले खत आहे, ऑर्डावर हे वापरू शकता। अजून मित्रांनो जे गांडूळ खत, अजून लीफ मोड आहे म्हणजे वाळलेल्या पानाची खत, हे घरच्या घरी कसं तयार करायचं त्याच्यावर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तो व्हिडिओ नक्की पाहाल। मग अशा प्रकारे मित्रांनो आपल्या लिंबाच्या झाडाची काळजी घ्यायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर इकडे व्हिडिओज येऊन जातील, त्यांना क्लिक करून नक्की पहा, इथे खताची प्लेलिस्ट पण येऊन जाईल इथे। अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आपल्याला त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।